नमस्कार मंडळी, सरोज वर्ल्डमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. मी सरोज. आज सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना की आज सरोज वर्ल्डमध्ये रेसिपी दिसत नाही आहे. मग आज आम्ही बाहेर निघालेलो आहे, कुठेतरी फिरायला म्हणून सहज आम्ही निघालेलो आहे आणि थोडंसं काम देखील होतं. आणि आता कुठे निघालेलो आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. आता आपण पाहणारच आहोत. आज कधी नव्हे तर मी ब्लॉग करायला घेतलेला आहे. तुम्हाला नक्की आवडेल. पावसाळ्याचे दिवस आहे आणि प्रवासाला निघालेलो आहे. दोन्ही बाजूनी छान हिरवीगार झाडी आपलं स्वागत करत आहेत. तुम्ही हा गड ओळखलाच असेल. हा आहे सुधागड. सुधागड हा पालीमध्ये आहे आणि आम्ही पालीच्या अगदी जवळ राहतो. आम्ही पालीपासून थोडंसं पुढे असं खोपोली म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये गगनगिरी महाराजांचा मठ आहे. त्या मठामध्ये आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्यासोबत. तुम्हाला यायला आवडेल ना? चला तर मग आपण आता पालीमध्ये आहोत आणि पालीमध्ये आल्यानंतर आपल्याला अंबा नदीचे दर्शन झालेले आहे. हे पहा, अंबा नदी इथे पालीमध्ये आहे आणि पाऊस पडत असल्यामुळे ती छान तुडुंब अशी भरून वाहत आहे. आपण आता पाली थ्रू खोपोली अशी आपण प्रवास केलेला आहे. हे पहा, गगनगिरी महाराजांचा मठाच्या ठिकाणी आपण काही वेळानंतर पोचलेलो आहे आणि पोचल्यानंतर मठामध्ये अगदी छान 1 वाजेची आम्हाला आरती मिळाली. सुंदर असं गगनगिरी महाराजांचं दर्शन झालं. समोर तुम्हाला गगनगिरी महाराजांचा स्टॅच्यू दिसतच असेल आणि साईडला जे झोपाळा आहे त्या झोपाळ्यावरती त्यांचं आसन आहे आणि तिथे देखील त्यांचा एक फोटो ठेवलेला आहे. सुंदर असं दर्शन झालं, आरती झाली. आरती होऊन झाल्यानंतर शेजारीच एक मंडप आहे. त्या मंडपामध्ये महाप्रसाद आहे. प्रसादाचं जे कुपन आहे ते कुपन 20 रुपयाला आम्ही घेतलेलं होतं आणि सुंदर असं जेवण आम्हाला मिळालं. महाप्रसाद झाला, दर्शन झालं, आरती मिळाली. अजून काय हवं? मग नंतर आरती झाल्यानंतर महाप्रसाद घेतल्यानंतर मी तुम्हाला मठ देखील दाखवते. थोड्याफार प्रमाणामध्ये मी शूटिंग केलेली आहे, जास्त काही शूटिंग केलेली नाही आहे मी. हे पहा, मठातलं आतलं हे जे वातावरण आहे अतिशय सुंदर आणि आल्हाददायी आहे. त्या मठामध्ये इतकं सुंदर असं वाटतं. शेजारून खळखळ असं पाणी वाहतं आहे आणि शांत ध्यानस्थ लोक बसलेली आहे. सिद्धेश पण आहे आणि सिद्धेशचे बाबा पण आहे. हे पहा, समोरच ते उभे आहेत. ते आम्ही चप्पल स्टँडमध्ये चप्पल ठेवलेल्या होत्या आणि नॉमिनल असा शुल्क आकारत आहे. 1 रुपयाला 1 चप्पलचा जोड असा नॉमिनल शुल्क तिथे आहे. सुंदर असं दर्शन झाल्यानंतर आम्ही आता परतीच्या मार्गाला लागलेलो आहे. हे पहा, आम्ही बाहेर आलेलो आहे. बाहेर येताना हे जे एक्झिट आहे, एक्झिटच्या समोर हे पहा, छान स्टॉल लागलेले असतात फळांचे, फुलांचे आणि ज्यूस वगैरे असे स्टॉल इथे आहे. रिक्षा उभ्या असतात. तुम्हाला खोपोली गावामध्ये रिक्षांची सर्व्हिस मिळू शकते आणि आम्ही जवळच अशी गाडी पार्क केली होती आणि गाडीच्या शेजारी उभं राहून मी थोडंसं शूटिंग केलेलं आहे. ते मला तुम्हाला दाखवायचं आहे. इथे गगनगिरी महाराज जे गाडी वापरायचे ते गाड्या 2-3 अशा ठेवलेल्या आहे. हा पहा, सुंदर असा मठ गगनगिरी महाराजांचा आहे. या मठामध्ये सुंदर असं सभामंडप आहे. ध्यानस्थ बसण्यासाठी मोठे मोठे हॉल आहे आणि कार्यालय देखील आहे. लग्न कार्य होतात त्या तिथं आणि मंदिर आहे. खूप सुंदर खळखळ असा वाहणारा डोंगरातून येणारा असा झरा आहे. मला या नदीचं नाव नाही माहिती, पण खूप सुंदर वाटत होतं. अगदी खळखळ असा पाण्याच्या आवाजाने आकर्षित होतो माणूस तिथं आणि ध्यानस्थ बसल्यानंतर फक्त पक्ष्यांचा आणि पाण्याचा असा खळखळाट आवाज येत होता. आणि मग नंतर आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. परतीच्या मार्गाला लागल्यानंतर आम्ही रस्त्यामध्ये मी जे थोडीफार शूटिंग केलेली आहे ती मी तुम्हाला दाखवत आहे. खोपोली पाली अशा मार्गाने मी जी थोडीफार शूटिंग केली मी ती तुम्हाला दाखवत आहे. आज आम्ही बाहेर असल्याकारणाने एकही रेसिपी मी शूट केलेली नाही आणि आम्ही कुठे गेले होतो ते मी तुम्हाला आता दाखवलं. आम्ही खोपोली येथील गगनगिरी महाराजांच्या मठात गेलो होतो. मठामध्ये गेल्यानंतर गगनगिरी महाराजांचे आरतीच्या वेळेस आम्ही तिथे पोचलो. हे पहा, आपण परतीच्या मार्गाला लागलो आहे. परत आपण पालीत आलो आहोत. हा सुधागड दिसत आहे तुम्हाला आणि लवकरच आपण पालीपासून अगदी 15 मिनटं अंतरावरती मी राहते आणि लवकरच आम्ही घरी पोचलो आणि अशा रीतीने आमचा हा दिवस गेला.
त्यामुळे मी कोणतीही रेसिपी शूट करू शकली नाही. पालीला बल्लाळेश्वराचे मंदिर देखील आहे. आपण पुन्हा एकदा कधी बल्लाळेश्वराच्या मंदिरात गेले तर मी तुम्हाला नक्की बल्लाळेश्वराचे म्हणजे मंदिर आतून दाखवेल आणि लवकरच तो योग यावा आणि तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवावा अशी मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.